भाजप पक्षापक्षात भांडण लावण्याचं काम करत आहे। भांडणं लावणं ही भाजपची कौरवनीती, पण आम्ही हरणार नाही। सामनाच्या मुलाखतीत ठाकरेंचा हल्लाबोल। कोर्टाचा फैसला येण्यापूर्वी मोदी शिवसेनेला नकली कसं काय म्हणू शकतात? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा। चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल, तर बावनकुळेंनी काळूबाळूंचा अपमान केला। राऊतांचा पलटवार। नाशिकमध्ये भुजबळ पडळकरांमध्ये बंद दाराआड 1.5 तास चर्चा। धनगर मेळाव्याच्या निमित्ताने भेट घेतल्याची पडळकरांची माहिती। 1999 पासूनच ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचे वेध। एका मराठी वृत्तपत्राच्या मुलाखतीत फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात। देवेंद्र फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, त्यांना जास्त गांभीर्याने घेऊ नका। फडणवीसांच्या दाव्याला राऊतांचं प्रत्युत्तर। पुण्यातील वाघोलीत भाषण करताना अजितदादांची जीभ घसरली। माध्यमांचा शिवीदून उल्लेख। पुण्यात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून यशोमती ठाकूर यांच्या कारची तपासणी। नाहक त्रास दिला जात असल्याचा ठाकूर यांचा आरोप। लोकसभेच्या 4थ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रशासन सज्ज। देशातील 10 राज्यांमधील 96 मतदारसंघासाठी उद्या मतदान। राज्यातील 11 मतदारसंघाचा समावेश। केंद्राच्या धोरणांमुळे चालू हंगामात साखर कारखानदारी कर्जाच्या विळख्यात। कारखान्यांवर 4000 कोटींचं कर्ज काढण्याची वेळ। पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी दाखल करणार उमेदवारी अर्ज। गृहमंत्री अमित शहा, जे.पी. नड्डांसह भाजपचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। अमित शहांची उद्या वसईत सभा। महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरांसाठी घेणार प्रचार सभा। 17 मे रोजी मुंबईत हाय व्होल्टेज सभा। मोदी राज ठाकरेंची महायुतीच्या उमेदवारासाठी, तर उद्धव ठाकरे केजरीवाल यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी एकाच दिवशी सभा। बेस्ट बसच्या ताफ्यात आणखी 5000 एसी बस दाखल होणार। एसी बस वाढल्यास प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता। कुलाबा ते सिम्स मेट्रो प्रवास लवकरच होणार सुरू। महिना अखेरीस मेट्रो मार्गिकेच्या तपासणीला होणार सुरुवात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तातडीचा नाशिक दौरा। मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री उदय सामंतही नाशिकला जाणार। पुणे लोकसभा मतदारसंघात पोलिसांचा तगडा बंदोबस्त। मतदानाच्या पार्श्वभूमीवर 5000 पोलीस आणि 2000 गृहरक्षक दलाचे जवान तैनात। छत्रपती संभाजीनगरमध्ये 39 लाखांची रोकड जप्त। मोबाईल शॉपीमध्ये पकडली रोख रक्कम। 4 जण पोलिसांच्या ताब्यात। विमानतळ बाधित गावांचा नोटाला मत देण्याचा इशारा। दिबा पाटील, 27 गाव कृती समितीचा इशारा। जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। अवकाळी पावसाचा केळी, ज्वारी, कांदा पिकांना फटका। बीड तालुक्यात, आष्टी तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान। पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकमध्ये लाचखोर मुख्याध्यापकाला अटक। शाळा प्रवेशासाठी 10,000ची लाच घेताना रंगेहात अटक। लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।